खरंच मला अत्यंत आनंद होतो ज्या गुरु महाराजांनी इथं आज इथं पाय आपला लावले. खरंच मी खानापूर तालुका पूर्ण हिंदू समाज भारतीय जनता पार्टीचं स्वागत करतो आणि बऱ्याच वेळांचा गुरु महाराजांचा आपल्याला आशीर्वाद झालेला आहे. मला एक गुरु महाराज एक विनंती आहे, चांगलं सुंदर इथं आश्रम त्यांनी करावं आणि आपला पूर्ण तालुका ह्या बेळगाव भागामध्ये चांगलं भक्त लोकांना त्यांना एक आश्रय व्हावं असं गुरु महाराजांकडे मी मागणी बी करतो. आणि खानापूर तालुक्यापर्यंत स्वयं आम्ही त्यांच्यावर सेवा करायला बद्ध आहे म्हणून सांगून खानापूर ತಾಲೂಕಿನ ಸಮಸ್ತ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳನ್ನು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೀನಿ. ಗುರು ಮಹಾರಾಜರು ಇವತ್ತು ಖಾನಾಪುರ ನಮ್ಮ ಈ ಪುಣ್ಯಭೂಮಿಗೆ ಇವತ್ತು ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಗುರು ಮಹಾರಾಜನ ಧನ್ಯವಾದ ಸಲ್ಲಿಸ್ತಾನೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಭಾಳ ಅತ್ಯಂತ ಒಂದು ಸನಾತನ ಧರ್ಮ ನಮ್ಮ ಈ ಮಲೆನಾಡು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಸುಂದರ ಒಂದು ಮಠ ಮಾಡೋದು ಭಾಳ ಮುಖ್ಯದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಆಶ್ರಯ ಆಗಬೇಕು, ಒಂದು ಮಾರ್ಗ ಸಿಗಬೇಕು. ಇದು ಭಾಳ ಒಂದು ಅದ್ಭುತ ಗಟ್ಟಿಯಾದ ಬಂಗಾರದಂತ ಒಂದು ಕೆಲಸ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಗುರು ಮಹಾರಾಜ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇನೆ, ಆದಷ್ಟು ಬೇಗ ತಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ತಮ್ಮ ಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ಮಠ ಆಗಬೇಕು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಅನುಕೂಲ ಆಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಗುರು ಮಹಾರಾಜಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನೀವು ವನಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರಿ, ನಮಗೊಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ. ಇದು ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಇದು ನಮಗೆ ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದ ನಮ್ಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ನೀವು ಇದೇ ತರ ಈ ಒಂದು ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. गुरुमौलींच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे, असंच त्यांचं लक्ष ह्या भूमीकडे राहू दे आणि या सर्व आम्हा भक्तजनांचा उद्धार त्यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ दे. आणि ही भूमी इथं आल्यानंतरच जे पावित्र्य आपल्या मनात येतं ते असंच अखंड राहू दे. आणि सरांनी सांगितल्यासारखं इथं छान अशी गोशाळा आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा केंद्र गुरूंच्या आशीर्वादांनी व्हावं हीच ईश्वरचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना. इथे तुम्ही आलात, आम्हाला आशीर्वाद लाभला. सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामी महाराजांच्या चरणी वंदन करून संपूर्ण जगामध्ये भ्रमण करून भारतीय संस्कृती त्या ठिकाणी टिकवण्याचं काम स्वामीजींनी जे करत आहेत त्याबद्दल आम्ही त्यांना शतशः धन्यवाद देतो. वास्तविक देव, देश आणि धर्म याच्या रक्षणात गेली कित्येक वर्ष सातत्यानं ते कार्य करत आहेत आणि खानापूर तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संप्रदाय वाढलेला आहे. आणि हेच कार्य मगाशी कोचेरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, तुमच्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर या ठिकाणी या मठाची गोशाळेची पूर्तता व्हावी आणि या ठिकाणी सुद्धा भक्ताबरोबर राष्ट्रप्रेमी सुद्धा निर्माण करायचं काम हे या ठिकाणी सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामी महाराजांच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये चालू आहे. त्याच पद्धतीचं कार्य या ठिकाणी व्हावं आणि भारत ही जगज्जननी म्हणून संपूर्ण जगामध्ये नावारूपास यावे या दृष्टिकोनातून जे संप्रदायाचं काम चाललेलं आहे त्याला धन्यवाद देतो. भारत माता की जय. नमो नमः. आपल्या या कर्नाटक प्रांतात इथे आल्या आल्या छानपैकी कन्नड ऐकायला आली आणि आपल्या या मायभूमीची जी भाषा आहे ती आमच्या कोत्रे साहेबांच्या मुखातून ऐकायला मिळाली. आमचे गुरुजी ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी सगळ्यांना सांगत असत की सगळेजण इंग्रजी भाषा जे आहेत ते शिकतायत, तिच्यावर ते प्रेम करतायत, मग आपल्या मातृभाषेवरती आपण का प्रेम करू नये. त्यामुळे आपल्या देशातल्या जेवढ्या भाषा असतील त्या सगळ्या भाषा ज्या आहेत त्या आपल्या भाषा आहेत आणि त्या आपल्यापणाने आपण त्याचा स्वीकार करणं आणि ते आम्ही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की या सगळ्या भाषा ज्या आहेत या भाषा मग त्या ज्यांच्या भाषा ज्यांच्या प्रांतामध्ये असतील त्या सगळ्या भाषा वंदनीय आणि पूजनीय आणि स्वीकार्ह आहेत. आणि त्यासाठी आज या आपल्या कर्नाटक प्रांतामध्ये ज्याप्रमाणे आपल्या कोचरे साहेबांनी चांगल्या प्रकारे तुम्हा सर्वांना कन्नड भाषेमध्ये सांगितलं, तसंच जो देव आहे, ईश्वर आहे, परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला मनाची किंवा भक्तीची भाषा कळते, तो बाकी शब्दांवरती जात नाही. त्यामुळे देवाची जी काही आपलं काम आहे ते काम हा दत्त पद्मनाभ पीठ किंवा पद्मनाभ संप्रदाय करत आलेला आहे. ही जी झाडनावग्याची जी ही वास्तू आहे किंवा हा आश्रम आहे ओम दत्त ब्रह्माश्रम, या आश्रमामध्ये आपण सगळेजण वृक्षारोपणासाठी एकत्रित झालेले आहोत. आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम छान प्रकारे सुरू आहे आणि या सगळ्या जे
शिवरायांचे कार्य करणारे, त्यानंतर आपले फॉरेस्टचे अधिकारी शंकरजी, या भगिनी, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज वृक्षारोपण संपन्न झालं. अत्यंत आनंद जो आहे तो या उत्सवामध्ये आम्हाला वाटतो, कारण निसर्गाशी आपण सगळेजण कनेक्ट झालेले आहोत आणि निसर्गाचं रक्षण करणं हे भविष्यात एक फार मोठं चॅलेंज होऊन बसलेलं आहे आणि त्याची सुरुवातच जणू काही आपण सगळ्यांनी डोक्यावर घेतलेलं आहे, मनावर घेतलेलं आहे की आपण या निसर्गाच्या सोबत राहतो तर त्याचं रक्षण करणे अत्यंत गरजेचं आहे. आज माझे संत समाज, रामगुरुवाडी संत समाज, कुपटगिरी संत समाजातली सगळी दलहोंडची लोक, सगळ्या बाजूची लोक आज या ठिकाणी मुद्दामहून उपस्थित आहेत. त्या सर्वांना खूप आशीर्वाद. या माझ्या झाडनावगा गावातील सगळ्या आपले जे ग्रामस्थ आहेत त्यांनाही खूप खूप आशीर्वाद. आपण सगळेजण मिळून, जसं आपण म्हणालात की या भागामध्ये आपला सनातन धर्माचं कार्य जे आहे ते वाढीस लागलं पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी आपण मिळून काम करूया, कारण हे काम करणंच साधू संतांचं कार्य आहे आणि ते कामासाठीच आपल्याला परमेश्वराने ही जमीन जी आहे ती दिलेली आहे. आपण भविष्यामध्ये या झाडनावग्याच्या या आश्रमाच्या माध्यमातून छोट्या मुलांसाठी शिक्षणाचं कार्य असेल, वैदिक कार्य असेल, आपली गौमाता आहे तिच्यासाठी असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये आपण या आश्रमाच्या माध्यमातून काम करूया आणि सर्वांना परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील, सगळी लोक आनंदी राहतील, सुखी राहतील, या दृष्टीने आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करूया. आज ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं या वृक्षारोपणासाठी किंवा अन्यही विषयांसाठी, बऱ्याच लोकांनी यापूर्वीही या आश्रमामध्ये काम केलेलं आहे, सेवा दिलेली आहे, त्या सगळ्यांना खूप आशीर्वाद आणि धन्यवाद गलू.